नमस्कार मित्रांनो, मी वसंत कुलगमकर आपले ज्ञानदेव अकॅडमी मध्ये स्वागत करतो. तर आपण ज्ञानदेव अकॅडमी या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत आहात. तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 1 मधील प्रॉब्लेम नंबर 6. 6x - 2/x इज इक्वल टू 1. आता हे जे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये नाही. कसं ते ax² + bx + c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये नाही. पहिले आपला हे प्रॉब्लेम त्या फॉर्मॅट मध्ये आणावं लागेल, तरच आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. मग कसं आणायचं बघा. सोल्युशन 6x - 2/x इज इक्वल टू 1. या ठिकाणी डिनॉमिनेटर किती आहे? x आहे. हा जो टर्म आहे या टर्मचा डिनॉमिनेटर x आहे. आपला हा डिनॉमिनेटर घालवायचा आहे. आपण काय करू मग? घालवणार म्हणजे आपण काय करणार आहे, दोन्ही बाजूला आपण x ने मल्टिप्लाय करणार. मग इथे तुम्हाला x² मिळेल, इथला x कॅन्सल होऊन जाईल आणि जे x येईल. मल्टिप्लाइंग बघा तुम्ही आता, multiplying both sides by x. So 6x - 2/x is equal to x गुणिला 1. आता x गुणिला 6x is equal to, आपण आता ब्रॅकेट सॉल्व करूया किंवा या x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. सो x into 6x 6x वर्ग किंवा 6x² माइनस प्लस इंटू माइनस माइनस 2 इंटू x इंटू 2/x. so x कॅन्सल, therefore 2 is equal to x. आपण आता काय करू, या x ला लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर करूया. सो 6x² माइनस 2 माइनस x is equal to 0. आता आपण पुन्हा एक स्टेप पुन्हा लिहूया पुढची. 6x² माइनस x म्हणजे हा माइनस x पहिले लिहूया, -2 इज इक्वल टू 0. आता बघा हे इक्वेशन या फॉर्म मध्ये आहे, बरोबर आहे. म्हणून आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता येतं. या ठिकाणी पहिला टर्म आहे 6x², मिडल टर्म आहे -x आणि लास्ट टर्म आहे -2. मग पहिल्या टर्मचा कोएफिशिएंट 6 into last term is equal to -2. 6 into -2 is equal to -12. -12 चे आपण फॅक्टर पाडूया. -12 चे असे फॅक्टर पाडू की ज्यांचा प्रॉडक्ट हा -12 येईल, परंतु त्यांचा सम आहे हा -1 येईल. सो -4 into 3 -4 into 3 -12 आणि -4 प्लस 3 इज इक्वल टू -1. ओके, तर मग आपण लिहून घेऊया आता. 6x² माइनस 4x प्लस 3x -2 इज इक्वल टू 0. आता 6x² माइनस 4x ही एक पेयर आहे आणि ही एक पेयर, दोन टर्मची. आता इथून काय कॉमन निघू शकते, तर 2x कॉमन निघेल. 6x² तर 2 into 3 means 6. सो इथे किती काम बॅलन्स राहील, 3 आणि इथे x. बरं, आता तुम्ही जर मल्टिप्लाय केलं दोन्हीला तर काय होईल, 2x into 3x is equal to 6 मायनस इथे राहील 2. ओके, प्लस आता प्लस 3x - 2 यामधून काय कॉमन निघेल, काहीच कॉमन निघत नाही, दिसत नाही आहे. परंतु आपण जसं आपण जर असलेलं समजा 3x प्लस -2 इज इक्वल टू 3x into 1 -2 into 1. काही फरक नाही पडत, कारण सेमच राहते इक्वेशन. पण या ठिकाणी आपण एक कॉमन काढता येते, मग म्हणून इथे आपण एक कॉमन काढू. तो दिसत नाही,
आपण तो कल्पना करायचा, इमेज करायचा आणि तो काढायचा. ओके. आता 3x - 2 याला आपण कॉमन काढू. एका ब्रॅकेट मध्ये देऊ, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये देऊ. 2x + 1 = 0. आता काय करू आपण घेऊ. 3x - 2 = 0. दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे म्हणजे त्यापैकी एक 0 असायला पाहिजे. म्हणून 3x - 2 = 0. 2x + 1 = 0. So 3x - 2 = 0. So 3x = 0 + 2. So 3x = 2. So x = 2/3. तर x ची एक किंमत मिळाली तुम्हाला 2/3. आता आपण दुसरी किंमत काढूया. 2x + 1 = 0. 2x = 0 - 1. So 2x = -1. Therefore x = -1/2 किंवा -1/2. तर अशा प्रकारे काय मग आता 2/3 and -1/2 are the roots of given quadratic equation. मी तुम्हाला यापूर्वी आपला आन्सर करेक्ट आहे की नाही ते कसं चेक करायचं ते यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर आपण चेक करू शकता. तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.